पहा 5/6च्या 9/10 मधून किती कमी करावे म्हणजे उत्तर 7/12 येईल। तर आता 5/6च्या च्या म्हणजे या ठिकाणी गुणाकार असतो आणि कमी करावे म्हणजे मायनस करायचे, आपल्याला वजाबाकी करायची। मग आता पहा 5/6 गुणुले च्या म्हणजे गुणुले 9/10 मधून किती कमी करावे म्हणजे वजा x बरोबर उत्तर काय येईल 7/12। मग आता या ठिकाणी आपण भाग देऊया। 5 एके 5, 5 दोन्ही 10, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 म्हणजे 3 एके 3, बे दोन्ही 4 वजा x बरोबर 7/12। तर आता काय करायचं आपल्याला 3/4 हे धन 7/12 म्हणजे अधिक 7/12 बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर वजा 7/12 होतात आणि हे ऋण x आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक x म्हणजेच धन x होणार। तर आता पहा आता छेद समान नाही आहे, आपल्याला वजाबाकी करता येणार नाही, मग छेद समान करून घेऊया। 3/4 आहे, याला 3 ने गुणू म्हणजे 12 येईल, आपला छेद समान होईल x। तर 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 वजा 7/12 बरोबर x। तर आता छेद समान झालेला आहे, वजाबाकी करू। 9 मधून 7 गेले 2/12 बरोबर x। मग आता या ठिकाणी भाग जातो, बे एके बे, बे सक्क 12 म्हणजेच 1/6 बरोबर x। तर x बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 1/6। x बरोबर 1/6 म्हणजेच 5/6 गुणुले 9/10 मधून 1/6 वजा केले म्हणजे कमी केले की आपलं उत्तर 7/12 येईल। असेच नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।